दत्तगुरू मंडळी 10 तारखेला अत्यंत विशेष दिवस. आजकाल मॅनिफेस्टेशनचं जाम विषय आपल्या सोशल मीडियावर दिसतील. एखादी मनोकामना असते ती पूर्ण होत नाही, तर 10 तारखेला अत्यंत विशेष दिवस येतात. स्कंदपुराणामध्ये बिल्वत्री रात्री व्रताचं एक चांगलं व्रत सांगितलं गेलेलं आहे. स्कंदपुराणामध्ये ते कधी सुरुवात करावं तर सांगितलेलं आहे, ज्येष्ठ नक्षत्रामध्ये मंगळवार असला पाहिजे आणि शुक्ल पक्षामध्ये हे सुरुवात करायचं आहे. तर हा जो काही अमृत योग आहे हा फक्त आपल्या यंदाच्या येणाऱ्या 10 तारखेला बनत आहे. मंगळवार सुद्धा आहे, ज्येष्ठ नक्षत्र संध्याकाळी 6 वाजल्यानंतर चालू होत आहे. त्यामुळं हे व्रत संध्याकाळी 6 वाजल्यानंतरच करायचं. आता व्रतामध्ये काय करायचं आहे, बिल्वाचं जे काही झाड असेल ते जर का घरात आणून त्याची व्यवस्थित पूजा केली. आता पंचोपचारित पूजा करा, जशी तुम्ही भगवंताची करता घरातल्या तशाच प्रकारे करायची आहे. वाटल्यास अधिक माहिती पाहिजे असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थित पूजेचं सांगून जाईल. पण त्याची व्यवस्थित पूजा करायची. आता ही पूजा कशी करायची आहे, आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आपल्याला ते झाडाची पूजा करायची आहे. घरात झाड आणलं किंवा ते समजा वाळलं गेलं किंवा ते खराब झालं तर नवीन झाड आणून सुद्धा लावलं तरी काही हरकत नाही. किंवा एखाद्या मैदानाच्या ठिकाणी झाड आहे किंवा शंकरांच्या मंदिरात तर नक्कीच ते झाड मिळूनच जातं बेलवदलपत्राचं. त्याची आपल्याला पूजा करायची. ही पूजा वर्षभर आपल्याला करायची, म्हणजे दर पौर्णिमेला ही पूजा आपल्याला करायची आहे. हे व्रत पूर्ण करायचं. त्यानंतर उद्यापन करून व्यवस्थित उद्यापन झालं की त्याची संकल्प घेऊन ते व्रत त्यानंतर सोडून द्यायचं आहे. हे व्रत केल्याने नक्कीच मनोकामना पूर्ण होतात, पूर्णत्वास येतात. स्कंदपुराणामध्ये या व्रताच्या बाबतीत खूप मोठं वर्णनाने खूप लिहिलेलं आहे. नक्कीच हे व्रत पालन करा. इत्यादी काही माहिती हवी असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. दत्तगुरू दिगंबरा.